वलवली आणि 1 विलेचा चॅम्पियन खुटारी. इथे 3ने पुढे जाईल की बराबरी करेल खुटारी हे आपल्याला पाहायचं आहे. हॅलो. आणि याचबरोबर रोंजन ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि भारतीय जनता पार्टीचे सक्षम नेतृत्व भावी नगरसेवक म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं ते नंदकुमार शेठ मात्रे खुटारी यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 15,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केलाय. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. इथे तर इथे आम्हाला डोनेशन पुरस्कृत केलंय कैलासवासी रघुनाथ सीताराम घरत यांच्या स्मरणार्थ राजेंद्र रघुनाथ घरत यांच्या वतीने 2250 फलंदाज आणि गोलंदाज यांच्या. धन्यवाद. आम्हाला पराभवाची भीती नाही, कारण आमचा जन्म संघर्षाच्या मातीत झालाय. संघर्ष करून 2 संघांनी फायनल मध्ये अंतिम लढत मध्ये आपली दावेदारी पेश केली. एका बाजूला आहे वलवली, त्यांच्या ऑपोजिटला खुटारी. वलवली संघ 2022 आणि 23 मध्ये चॅम्पियन होता. 24 मध्ये पुन्हा फायनल खेळण्यासाठी आलाय, परंतु त्यांच्यासोबत या सीझनला पहिल्यांदा चैतन्येश्वर खुटारी संघ मिळालाय. फायनलची लढत आणि पहिल्या गोलंदाजीवरती पहिला गोलंदाज आकाश मात्रेला हा रत्नदीप चौधरीचा विकेट मिळतोय. सुरुवात चांगली झाली खुटारी संघाची. फायनलचा सामना तुम्हाला पैसा वसूल पाहायला मिळेल. खुटारी संघाने आता वामजा संघाला पराभूत केलं. त्याच्या ऑपोजिटला आपण पाहिलं तर संघ खेळतोय तो म्हणजे वलवली, त्या संघाने देखील रोंजन बॉलला पराभूत केला आणि दोन्ही संघ अंतिम लढतीमध्ये. काय फटका आहे, बॉल हवेमध्ये उंच, बिग हिट. विकी मात्रे चेंडू खाली कॅच जज करतो, फलंदाज बाद. लगातार 2 विकेट. विशाल बाद झालाय 0 वरती. पहिला गडी बाद रत्नदीप 0, विशाल 0. वलवली संघ 2 वर्षी चॅम्पियन होता, मागच्या वर्षी 4थ्या क्रमांकावरती, परंतु या संघाची खराब सुरुवात झाली आज या फायनल मध्ये. आहे गोलंदाज आकाश मात्रे मध्ये फायनल मध्ये ऑन हॅट्रिक वरती हा गोलंदाज आहे. बघा किती जबरदस्त गोलंदाज आहे. वलवली संघ खूप मोठा फलंदाजचा भरणा, परंतु हा गोलंदाज काही कमी नाही. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये मिड विकेटला टोलवला. P1चं शतक, पॉवर प्ले रिस्ट्रिक्शन असताना चांगली फिल्डिंग. विकी मात्रे लॉंग ऑन आणि मिड विकेटला कव्हर करतो. एक खेळाडू चारी बाजूला तो आपली दबदबा दहशत दाखवतोय फिल्डिंग मध्ये आणि इथे धावा मिळतील वलवली संघ फक्त 2. रवींद्र भोईर साहेबांनी या संघाला पुरस्कृत केला. वलवली हिमांशू एंटरप्राइजेसच्या नावाने केलतो आणि ऑपोजिटला चैतन्येश्वर खुटारी. खूप चांगला बॉल. आकाश मात्रे बंडाट फॉर्म मध्ये, त्याच्याकडे योग्य टप्पा आहे, वेग आहे, दिशा परफेक्ट आहे आणि फायनलच्या सामन्यामध्ये विशाल मात्रेने जे आकाशची निवड केली ना बॉलिंग साठी ते दर्जेदार ठरली. फायनलचा मानकरी ठरणारा गोलंदाज. हाफ ट्रॅकर बॉल बॅटच्या स्लॉट मध्ये पुल केला, या बॉलला हुक केलाय. प्रेक्षकांमध्ये बॉल जातो मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. दमदार षटकार आशिष पाटीलच्या बॅट मधून. आशिष पाटीलने अंतिम चेंडू 5 चेंडू 8. पुन्हा एकदा स्टामिंगचा फटका. ग्राउंड शॉट बॉल मिड विकेटच्या दिशेकडे. 2 फिल्डर वेगाने येतील. 2 धावा कंप्लीट झाल्या तोपर्यंत पहिला शतक समाप्त झालाय. 1 ओव्हर मध्ये धाव फलकावरती 10.
2 गडी बाद ही परिस्थिती आपण पाहतोय. परंतु पाहुण्याची देखील गर्दी आमच्या व्यासपीठावरती भरपूर प्रमाणात पाहायला मिळते. एका बाजूला कुटारीचे पाहुणे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत आणि दुसऱ्या बाजूला पाहिला तर वलवलीचे प्रेक्षक देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. दोघांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. स्पर्धेमध्ये 4 संघ आज चषक उचलणार. ते 4 संघ पाहिलं तर रोंजण ब असेल, वावंजे, वलवली आणि त्यानंतर कुटारी. परंतु चॅम्पियन कोण बनेल याचं उत्तर येणाऱ्या काही शतकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 10 वरती 2 आमदार चषकचे दमदार योगदान, कौतुकास्पद कामगिरी राहिली. जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर या संपूर्ण टीमची, कमिटीची मी उल्लेख करेल. सातत्याने 4 वर्ष या स्पर्धेचा स्टँडर्ड आणि क्वालिटी त्यांनी बरकरार राखून ठेवली आहे असं आमचे आयोजक आणि खास करून चिटणीस पनवेल तालुका मंडळ सुरेश पोरजी, सरचिटणीस प्रभाग क्रमांक 1 जितेंद्र पोरजी यांचा देखील मी आवर्जून उल्लेख करेल. बघा, एंड चेंज करायचं नाहीये, सुरुवातीला सांगितलं होतं पंच. हरकत नाहीये, चला एकच एंड बोललो होतो आम्ही. ठीक आहे, चला आता घ्या. गोलंदाज सज्ज किरण मात्रे समोर केले हलक्या हाताने हा बॉल. ऋषिकेश चौधरी एक धाव कंप्लीट करते. रिक्स आहे या धाववरती, घेऊ की नको प्रश्न पडलाय आणि या प्रश्नामध्ये गडी बाद झाला असता. आशिष बचावला गेला, संधी सोडली कुटारे संघाने. गोलंदाजाला चेंडू पकडायचा होता, रनआउट झाला असता. आशिष बचावले गेले. वलवली संघावरती तुम्ही सध्या प्रेशर पाहताय. ज्याप्रमाणे कुटारे संघाची बॉलिंग अटॅकिंग झाली आहे आणि वलवलीला एक धाव घेण्यासाठी भरपूर मोठा संघर्ष करावा लागतो. चांगली गोलंदाजी फायनल मध्ये साजेशी कामगिरी करताना आपण आकाश आणि किरण मात्रेला इथे पाहतोय. संघाची धावसंख्या कुटारी 12. 3 षटकांची लढत आहे. 3 ओव्हर 18 बॉलचा खेळ. परंतु 18 बॉल मध्ये फायनल जिंकायची असेल, 1 लाख रुपये जिंकायचे असतील तर तुम्हाला कमीत कमी 40 धावा पाहिजेत. बॉल हवेमध्ये, मिस टायमिंग, उंची जास्त लांबी कमी. पुन्हा एकदा विक्की म्हात्रे चेंडू खाली, जज करतो कॅच. आज विक्की म्हात्रेची दहशत आहे कॅच मध्ये, एकही झेल तो सोडत नाहीये. काय कमालीचा खेळाडू आहे विक्की म्हात्रे. मागच्या सामन्यात देखील त्याला कॅश प्राइज मिळाला आणि या सामन्यामध्ये देखील त्याची कामगिरी आता वरचढ ठरली आहे. फलंदाज बाद, 3रा गडी बाद, टीम वलवली. यावली बॉलला दिशा दिली, परफेक्ट. फाईन लेगच्या बाहेर बॉल जातो, नॉन स्टॉप, सीमा पार 4 रन. खरं नक्कीच आपण पाहतोय प्रवीण, मेगा फायनल इथे सुरू आहे. खुटारी वर्सेस वलवली आणि खुटारीचे प्रेक्षक वर्ग अति भरपूर संख्येने पाहायला मिळतात. त्यामधील आता जिकडे चेंडू गेला तिकडे राहुल म्हात्रे, अविन म्हात्रे, शिवकुमार म्हात्रे, बबलू म्हात्रे, जितू म्हात्रे हे मात्र मस्त
कोलवाडी इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण या संदेश मात्रे असतील या गावचे जावई देखील आहेत, तर त्यांना देखील विनंती असेल की आपण यावं. आपलं स्वागत आहे. कारण जावयांचा मान पहिला असतो प्रवीण. अगदी बरोबर. 16 वरती 4. काय बॉलिंग करत आहेत, जबरदस्त गोलंदाजी. दोन्ही गोलंदाज आणि फलंदाजचे मी म्हणेल की कमर तोडली असं म्हणणं योग्य ठरेल. सुयोग मात्रे आलाय बॅटिंगसाठी. यावेळी मात्र बॉलला फक्त दिशा दिली. शॉर्ट पॉइंट लेग कडे, स्क्वेअर लेगचा शतक पोहोचू शकत नाही आणि बॉल वेगाने निघून जातो सीमारेषा पलीकडे. सुयोगच्या बॅट मधून दर्जेदार चौकार आणि या चौकाराने झेल सुटल्यानंतर धाव फलक पोहोचलाय 20 वरती 4. टीम वलवली. सुयोग मात्रे पहिल्या बॉल चौकाराने खातं ओपन केलं आणि या शतकातील शेवटचा चेंडू. किरण मात्रे बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. कमी गतीने टाकलेला बॉल, थोडा मागे टप्पा पाहिला आपण आणि योग्य रीतीने हा चेंडू हाताळलाय गोलंदाजाने. पंच लेग बाईचा इशारा करताना शेवटच्या बॉलवर सिंगल. 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि फायनलच्या पहिल्या सत्रामध्ये तुम्ही पाहताय वलवली संघ पोहोचलाय 21-4 गडी बाद, परंतु 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. संदीप पाटील सर, काय वाटतं, पुन्हा एकदा वलवली जो 2 वेळा चॅम्पियन होता तो पुन्हा चॅम्पियन बनेल की नवीन चेहरा कुटारी संघ ज्या फॉर्म मध्ये आता या सीझन मध्ये खेळतो तो नवीन संघ तुम्हाला पाहायला मिळेल? प्रवीण, सध्याच्या घडीला जर विचार केला तर 10.5ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते आणि या सिच्युएशनला मात्र ही सरासरी अप्रतिम पद्धतीने नेहमीच पाहायला गेली आहे. तर नक्कीच किमान या षटकामध्ये जर 10 ते 12 धावा आल्या तर या सामन्यामध्ये नक्कीच थोडंसं वर्चस्व निर्माण होऊ शकते. परंतु दुसऱ्या बाजूला विशाल मात्रेचा षटक तो देखील निर्णायक आहे, कारण प्रत्येक मॅच मध्ये विशाल मात्रेने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याला देखील कुठेतरी या षटकामध्ये कमबॅक करणं गरजेचं असेल. अभ्यासू गोलंदाज, संघर्ष आणि मेहनतीने ज्याने स्वतःचं नाव बनवलं टेनिस पटलावरती तो विशाल मात्रे आहे. त्याची बॉलिंग देखील तेवढी खास. अगला वेगळा फटका. सुयोग आपला ट्रेडमार्क फटका दाखवतोय. शॉर्ट पॉइंट लेग कडे बॉल गेलाय. 1 धाव आणि 2 मध्ये कन्वर्ट झाली आहे. क्विक डबल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सुयोग मात्रेकडून भरपूर अपेक्षा आहेत. वलवली संघाला आशिष कडून अपेक्षा आहेत आणि पाहूया त्या अपेक्षावरती 2 बॅटर कशा प्रकारे खरे उतरणार. संघ पोहोचलाय 23 वरती 4. विशाल पहिला बॉल 2 धावा. अंतिम सामना मेगा फायनल. कमी गतीने टाकलेला बॉल, योग्य टप्पा. विशाल मात्रेची खासियत अपील केली आहे. तिसरा पंचांची मागणी रनआउट साठी. पंच सॉफ्ट सिग्नल, येस सॉफ्ट सिग्नल त्याने OUT दिलाय, परंतु पंच आता टीव्ही अंपायर कडे गेलेत. कारण ज्यावेळी टीव्ही अंपायर कन्फ्युज असतात तेव्हा संदीप पाटील सॉफ्ट सिग्नलचा आधार घेतला जातो. तो देखील महत्वाचा आहे फायनल मध्ये. पाहूया नेमका निर्णय काय. तर विनायक होते माझ्या मते विकेट किपर आणि त्याने जो रनआउट केला तो किती योग्य होता. OUT फलंदाज बाद. बॅट मागे होती तुमची पॉपिंग क्रीजच्या. विनायकची विकेट किपिंग चांगली ठरली. फलंदाज बाद झालाय. काय परिस्थिती आहे बघा. किती चांगली गोलंदाजी कुटारी संघ करतो आणि तेवढीच चांगली फिल्डिंग. प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये कुटारी संघ आता वरचढ चढलाय आणि त्यानंतर वलवली संघाची सुरुवात थोडी खराब झाली आहे, परंतु आता मैदानामध्ये आलाय या संघाचा बाहुबली रोहन चिखलेकर. 23 वरती सध्या तरी 5 विकेट आपण पाहतोय. फायनलची लढत आहे, त्यामुळे वलवली संघ जरी 35च्या आसपास पोहोचला तरी चांगला संघर्ष करू शकतो, कारण या संघाकडे बॉलिंग अटॅक चांगला आहे. रत्नदीप चौधरी, ऋषिकेश चौधरी, सुयोग मात्रे असतील असे मातबर खेळाडू गोलंदाजी करतात वलवलीमध्ये. आणि वलवली म्हटलं तर आमचे समालोचक सत्यवानजी मात्रे सर, मेघनाथ मात्रे, 2 आवाज आम्हाला नेहमीच ऐकायला मिळतात, त्यांचं देखील मी स्वागत करतो. आमचे सन्मान्य नगरसेवक प्रकाशजी मात्रे साहेब, त्यांचं देखील आभार. गोलंदाज सज्ज विशाल मात्रे. परफेक्ट यॉर्कर बॉल, कमी गतीने टाकलेला चेंडू, ही खासियत आहे विशाल मात्रेची. मी आता उल्लेख केला की अभ्यासू गोलंदाज म्हणजे काय, याचं उत्तर म्हणजे विशाल मात्रेची बॉलिंग. त्याच्याकडे व्हेरिएशन आहे, विविधता आहे, मेन बॉलर आहे आणि नेहमी 2 शतक तो करतो. नामांकित बॉलर आहे. रोहन चिखलेकरला स्तब्ध जागेवरती उभा ठेवला. पुन्हा कमी गतीने मागे टप्पा ठेवलाय आणि ही खासियत आहे विशाल मात्रेची. अनेक वेळा तो तालुका हाफ मध्ये देखील गोलंदाजी करतो, मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आणि विभागातून बाहेर जाऊन देखील पुण्यामध्ये देखील तो क्रिकेट खेळलाय, सातारामध्ये क्रिकेट खेळलाय. त्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे. ग्रामीण पासून दूरवर त्याने क्रिकेट खेळलाय. पुन्हा त्याच अँगलने 3 बॉल डॉट. काय बॉलिंग आहे. फायनल तुम्ही पाहताय आणि फायनल मध्ये कुटारीची दहशत गोलंदाजी.
गोलंदाजीसाठी हा संघ ओळखला जातो आणि वलवली संघाला इथे नाकी 9 आणलीत. गोलंदाज विशाल मात्रेने. भन्नाट बॉलिंग. 3 बॉल डॉट बॅक टू बॅक. 4 बॉल डॉट. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत विशाल मात्रेसाठी. काय जबरदस्त बॉलिंग आहे. विशाल मात्रे चमकला या मॅच मध्ये. लगातार 4-0. वलवली संघाचा आत्मविश्वास कमी झालाय, परंतु धाव फलकावरती धावा पाहिल्या तर एकूण 23 धावा आणि सामना जिंकण्यासाठी खुटारी संघाला 24 पाहिजेत येणाऱ्या 3 षटकामध्ये. आनंद ढवळे साहेब यांचा हा सन्मान इथे आपण करतोय. पेलात मेल काढून ही मंडळी या व्यासपीठावरती उपस्थित झालेली आहे. शेवटचा क्षण आहे, आपण पाहतोय मेगा फायनलचा सामना इथे सुरू आहे. त्याचबरोबर आमचे हरीश पोरजी हे इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेन की आपण यावं. कृष्णकुंज चे सन्माननीय हरीश पोरजी, कृष्ण विहार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे सन्माननीय हरीश पोरजी. फलंदाज पाठवायचे बघा, अंधार होऊ शकतो. आणि वलवली संघ चला फिल्डिंग सेटअप करा. कृष्ण विहार बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सन्माननीय श्री हरीश पोरजी यांचा हा सन्मान इथे केला जातोय. या व्यासपीठावरती आपण पाहतोय. धन्यवाद. तर वली आपण मॅच खेळे पुन्हा एकदा. मेगा फाइनल शुरू झाली है. यस, थैंक यू सो मच. तो आइए दोस्तों चलते मुकाबले की तरफ. आज के दिन का सबसे बड़ा मुकाबला, मेगा फाइनल, आखिरी मुकाबला, अहमदाबाद चषक का पर्व क्रमांक 4. अंतिम पर्व क्या बात करें, अंतिम मुकाबले के इस पर्व में तो बहुत मजा आया दोस्तों. शुरुआत में विशाल मात्रे ने 5 गेंदें लगातार डॉट डाली और कमाल की गेंदबाज विशाल मात्रे. इसके बाद रनों पे अंकुश लगाया और टीम का टोटल 23 पे रुका. और चैंपियन बनने के लिए खुटारी को चाहिए 24. आने वाले 3 ओवर में 1 लाख का इनाम. जो टीम जीतेगी उसे 1 लाख कैश यहां पर दिया जाएगा और एक टीम लखपति बनेगी. कौन सी टीम लखपति बनेगी, एक लक्ष्य उठाएगी. आइए देखते, खुटारी या वलवली. पहली यॉर्कर गेंद मिड ऑफ पर, पीछे फील्डर डीप में मौजूद है और एक के साथ खुटारी टीम का अकाउंट ओपन होता हुआ बल्लेबाजी के लिए आते हुए विशाल मात्रे के साथ मयूर मात्रे और गेंदबाजी में रत्नदीप चौधरी, ऋषिकेश चौधरी. ऋषि चौधरी एक नामांकित गेंदबाज है दोस्तों. और जैसे मैंने कहा कि वलवली का बॉलिंग अटैक बेहतरीन है, जिसमें ऋषि, रत्नदीप और सुयोग जैसे गेंदबाज है. यस, तर आमचे संकेत पोरजी यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. सन्माननीय संकेत पोरजी. व्हाइट बॉल, अंपायर का इशारा. खुटारी के लिए व्हाइट बॉल, लो बॉल भी बेहतर रहेगी क्योंकि उनको रनर की जरूरत है. छोटा स्कोर का मैच है, ऐसे में गेंदबाजों को ज्यादा मेहनत करनी चाहिए वलवली और खराब गेंदें कम करनी चाहिए. गेंदबाज तैयार. दिशाहीन बॉल है, दूसरी व्हाइट बॉल.
ये मुकाबले में रुकावट ला सकती है, क्योंकि छोटा टारगेट का मैच है और ये जो खराब गेंद है वो आपके लिए शायद मुश्किलें बना सकती है। शानदार मैच कहते पाने को अभी कई मुकाम बाकी है, इस खेल के कई इम्तिहान बाकी है। अभी तो नापी है मुट्ठी में जमी हमने, अभी तो पूरा आसमान बाकी है। आसमान की ऊंचाई को नापने वाला मुकाबला और दिमाग को शून्य करने वाला है मैच। स्वीप किया, स्लॉक स्वीप, पीछे फील्डर मिडाउन पर रनआउट का मौका, विशाल बच गए और कमाल की फील्डिंग। महज 1 रन मिलेगा खुटारी को और इसी 1 रन के साथ खुटारी का टोटल 4 पे आता हुआ। 3 ओवर 24 चेस करने के लिए प्रति ओवर की अगर आप बात करें तो 8 रन खुटारी को बनाने, रिक्वायर्ड रेट 8.00। सुनने में बहुत आसान लगता है लेकिन क्रिकेट में कोई भी लक्ष्य छोटा नहीं होता, यह मुश्किल भी बन सकता है। विशाल मात्र तैयार है, गेंदबाजी चली विशाल की आज और बल्लेबाजी भी चल रही है। विशाल की दहशत देखिए, तबाही मचाने वाला बैटर, 4 रन। हे देखील इथे आलेले आहेत आणि महानगरपालिकेचे ते साहेब देखील आहेत। तर मंगेश म्हात्रे या कामाचा माणूस आहे। वलवली टीम लगातार 2 बार चैंपियन रही, 2022, 2023 के 2025 भी उनके नाम पर रहेगा। गेंदबाज तैयार और इस बार वाइट बॉल, 3 वाइट बॉल, 1 चौका। बहुत महंगी ओवर चल रही है और मुकाबला धीरे धीरे खुटारी के पक्ष में झुकता हुआ। शायद खुटारी चैंपियन बनने के पूरे नजदीक पहुंचेगी अगर ऐसी गलतियां वलवली बार बार करेगी। और ये 3 वाइट बॉल के बाद टोटल बन चुका है 9 रन। मुकाबला आसान बनता हुआ टीम खुटारी के लिए। आज विशाल मात्रे ये जीत का शिल्पकार बनने को जा रहे, जबरदस्त बल्लेबाज। धीमी गति की कटिंग बॉल, रन आउट होते हुए यहां पर शायद पहले बल्ले का सिरा लगा, वहीं पर वो कैच आउट हुए, लेकिन मुकेश ने दूसरा चांस भी लिया और स्टंप पर गेंद फेंकी, कोई रिस्क नहीं लिया और उसी के साथ विशाल मात्रे 9 पर 1 टीम खुटारी मैदानामध्ये होतोय। ज्या धावांचा पाठलाग इथे करण्यासाठी हा संघ उतरलाय। सुरुवात तर चांगली झाली परंतु त्यानंतर मात्र गोलंदाजाचा देखील कमबॅक पाहायला मिळाला, कारण एका बाजूला हाच तो खुटारी संघ जो स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषकाचा रनर अप संघ आपण पाहिला, अप्रतिम पद्धतीने टेंबिवली संघाविरोधात ते फायनल खेळले होते। तर निश्चित पाण्याची ज्यांनी व्यवस्था केली ते आकाश गोंधली यांचा देखील आपण सन्मान करूया या स्पर्धेच्या माध्यमातून। आकाश गोंधली या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत है। विशाल मात्रे का यह खेल समाप्त हुआ 9 पे 1 खुटारी टीम। अब जीत के लिए जो अंतर है, गेंदे 14, रन चाहिए 15। हेड टू हेड मुकाबला, पॉइंट टू पॉइंट मुकाबला, रन बॉल मुकाबला। प्रवीण, या स्पर्धेनंतर नक्कीच सध्या वलप येथे एक नाईटची स्पर्धा सुरू आहे, परंतु आपल्या या भागामध्ये 22 तारखेपासून एक अतिशय मोठी स्पर्धा, 2 लाखाची स्पर्धा रांजणपाड्याच्या मैदानामध्ये सुरू होते। तर अशा या संघांना देखील मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळलं पाहिजे, कारण जेणेकरून तुमचा आत्मविश्वास अशा स्पर्धांमधून मोठा होत असतो। विकी मात्रे मैदान में आते हुए, क्या ऋषिकेश वापसी करेंगे इस विकेट के साथ मैदान में? वापसी होती हुई वलवली की, कमबैक है इस बार, फिर से मुकेश के हाथों पे गेंद, वापस और रिप्ले दिखा जो विशाल आउट हुए थे बैटकट में और उसी तरीके से विकी मात्रे भी मैदान छोड़ते हुए खुटारी को लगता हुआ 9 रनों पे दूसरा झटका। सूरज गोंधली आमचे भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे या विभागाचे सक्षम नेतृत्व, सूरज गोंधली यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती, आपलं देखील स्वागत आहे। प्रवीण, मी आता तो उल्लेख केला की 22 तारखेपासून जी स्पर्धा रांजणपाडा येथे सुरू होते त्या स्पर्धेमध्ये 22 ते 26, 24 तारखेला जो लॉट्स आहे त्या लॉट्स मध्ये एक टीम डी पोल मध्ये कमी आहे। तर नक्कीच इच्छुक संघ कोणता असेल तर त्यांनी संपर्क करू शकता। चलिए, संदीप पाटिल सर के पास एडवांस आपको अभी देना है तो आपकी टीम फिक्स हो जाएगी डी पोल में। क्या बात है, आखिरी गेंद, लगातार 2 विकेट, हैट्रिक बॉल, पीछे फील्डर, ओहो हैट्रिक, 3 बॉल 3। ऋषिकेश चौधरी कम बैक, वापसी, थोड़ा सब्र करिए, सब्र रखो, वापस आएंगे उसी अंदाज में, अंदाज की दहशत दिखाते हुए ऋषिकेश चौधरी।
का आज दिन खराब है, ये 4 बार मेरे ख्याल से 0 पे आउट हुए। देखिए एक बार वो खेले थे लेकिन 3 बार आउट हुए, उनका दिन आज बहुत खराब है ये जरूर हम कहेंगे, लेकिन कोई बात नहीं। लगातार 3 विकेट और ये कैच पकड़ी है, खिलाड़ी थे वहां पर रत्नदीप चौधरी, बेस्ट फील्डर ऑफ द टूर्नामेंट। मुझे लग रहा है कि जो पुमा के शूज आपने लाए हैं आयोजक, दे दीजिए इनको, ये पुमा के शूज डिजर्व करते बेस्ट फील्डर। कमाल की फील्डिंग थी, मुकाबले में वापसी वलवली की, लगातार बड़े 3 विकेट और वलवली जो 2 साल चैंपियन थी वापस एक बार अपना सपना पूरा करने उतरी है। 12 गेंदें जीत के लिए 15 की आवश्यकता, जो जीता वो सिकंदर, वो चैंपियन और वो इस मैदान का बादशाह। क्या वलवली उसी इतिहास को 2 साल बाद वापस दोहराएगी या नया चेहरा खुटारी चैंपियन ट्रॉफी उठाएगी? कौन चैंपियन का ट्रॉफी जीतेगा? 12-15 जल्दबाजी कर रही है वलवली। बिल्कुल मैदान के अंदर 2 तगड़े बल्लेबाज, एक है मयूर और दूसरे नीलेश। स्ट्राइक एंड पर मयूर, टीम का ओपनर है मयूर, लेकिन मयूर आज किसी भी मैच में मैन द मैच का अवार्ड नहीं जीत पाए। लगातार विशाल ने जीते, विकी ने जीते, अब मयूर को भी कमाल करना होगा क्योंकि अब फाइनल का मैच है। गेंदबाज तैयार, हल्के हाथों से कट किया, पॉइंट पे फील्डर है, 1 रन मैच मिलेगा। थोड़ी फंबलिंग हुई वहां पे, सिंगल मिलेगा। बहुत बढ़िया मुकाबला, पैसा वसूल आखिरी मैच है ये और अब जीत के लिए समीकरण है 11 गेंदे 14। गेंदबाजी में तब्दीली होती हुई अब गेंदबाज रत्नदीप चौधरी। इसी रत्नदीप ने जो बेहतरीन कैच पकड़ा पॉइंट के नजदीक और वो कैच ऑफ द मैच बना, बेहतरीन कैच था। किरण मात्रे को आउट किया और उसके बाद विशाल मात्रे भी मैदान छोड़े और विक्की मात्रे ने भी मैदान छोड़ा। अब वलवली को मौका है कि वो वापसी करे मुकाबले में। 11 गेंदे 14 रनों की आवश्यकता फॉर फाइनल। रफ्तार बहुत है, दिशा खराब है, दिशाहीन व्हाइट बॉल। चौथी व्हाइट बॉल अभी तक आई है वलवली की ओर से। 24 आपको बचाने, आपने 4 व्हाइट बॉल डाले तो 20 रन आपके अभी भी बचे। ये खराब गेंदें कम करनी चाहिए। व्हाइट बॉल के साथ आप बचे 13 रन और गेंदें बची है महज 11। क्या मुकाबला बना है, वलवली 1-1 रन बचाना चाहती है और 1-1 रनों के लिए संघर्ष करती हुई टीम खुटारी। टैपिंग बॉल कट किया गेंदबाज के ऊपर से, ओवर द बॉलर हेड, सामने खेला, 2 रन चुराने की कोशिश, मुकम्मल 2 रन। सिंगल डबल का मैच है और खुटारी टीम इससे भी संतुष्ट होगी। क्या जबरदस्त मुकाबला है, दोनों टीम पे बहुत दबाव है और दोनों टीम कोशिश कर रही है, एक टीम रन बनाने की और एक टीम रन बचाने की। इसी 2 के साथ टोटल बनता हुआ 13। अब समीकरण है, गेंदें बची है 10, रन चाहिए 11। रन बॉल मुकाबला, हेड टू हेड मुकाबला, एक टर्निंग पॉइंट का इंतजार कर रही है दोनों टीमें। अगर यहाँ पे बड़ा स्ट्रोक आता है तो वो खुटारी का टर्निंग पॉइंट होगा, लेकिन डॉट गेंदे आती है तो वलवली का टर्निंग पॉइंट होगा। कहानी बहुत बड़ी है लेकिन कहानी अभी शुरू नहीं हुई, लेकिन जब भी शुरू होगी तो खत्म होने के बाद आपको एक बड़ी कहानी देखने मिलेगी। फील्डिंग परिवर्तन मुकेश शेलाटकर करते हुए सेटअप कर रहे हैं। वो जानते हैं कि विकेट कीपर के पीछे से कहीं बॉल निकल ना जाए, क्योंकि ये जो पीछे खिलाड़ी होते हैं उनके पास 1 सेकंड होता है गेंद रोकने के लिए और पहले से स्कोर कम है। 10 पे 11। बिल्कुल सही फील्डिंग, पीछे एक फील्डर मौजूद थे, मुकेश के हाथों पर गेंद, कोई रन नहीं। कितनी ज्यादा रफ्तार है रत्नदीप के पास, देखिए मेरे ख्याल से फास्ट एंड फ्यूरियस गेंदबाज है और वो पावर जनरेट करके गेंदबाजी कर रहे हैं। जबरदस्त। 9 गेंदे 11 की जरूरत है। खुटारी टीम देखिए थोड़े पसीने इनके भी छूटे। अभी मुझे लगा बहुत आसान होगा खुटारी को जीतना, लेकिन जब 3 लगातार विकेट आए तो खुटारी को भी टेंशन आ चुका है। ये फाइनल का मैच है और ये फाइनल बिल्कुल बनता है दोस्तों। कट किया बॉल को, पीछे फील्डर रखा है, कमाल की फील्डिंग देखिए जतीन। देखिए इसीलिए उनको बदला गया। आप देखिए मुकेश शिलाटकर ने वहां पर फील्डिंग चेंज की, उसका ये कारण था, उन्हें पता था कि रत्नदीप तेज बॉल करते हैं, अगर मुकेश से बॉल छूट भी जाती है तो पीछे खिलाड़ी पकड़ सकते हैं। गेम प्लानिंग अच्छी है। टीम का टोटल 14। अब जीतने के लिए 8 गेंद पर 10 रन चाहिए। चैंपियन कौन बनेगा, कल किसके चर्चा होगी, आइए देखते हैं। 8 गेंद 10 रन। फील्डिंग परिवर्तन लगातार हर गेंद पे हो रही है। गेम प्लानिंग, एक इतना जबरदस्त मैच है और रत्नदीप का रनअप देखिए, सर्कल के बाहर से 15 फुटवर का रनअप है, पावर भी उसमें ज्यादा, लेकिन वापिस दिशाहीन। 5 वाइड बॉल, फाइनल में 5 वाइड बॉल, 5 रन आपने बोनस के दिया है। टारगेट पहले से छोटा है, यानी आप देखिए जो जीतने के लिए रन चाहिए 8 गेंदों पे 9 रन।
कमाल का मैच है ये, कमाल का मैच है। कुटारे टीम भी अभी तक जीते नहीं, ना वलवली जीती। दोनों गांव के दर्शक खामोश है, कोई ताली नहीं बजा रहा है क्योंकि दोनों की धड़कनें तेज हो रही है। दोनों को पता नहीं कि कुटारे जीतेगी या वलवली। रोमांचक मैच, सस्पेंस है। 6 वाइट बॉल, शायद नहीं अंपायर मुड़े थे यहाँ पे, अंपायर सरप्राइज मोमेंट दे रहे हमें। डॉट बॉल, कमाल का मैच है। अब जीत के लिए अंतर देखें तो इस बार 7 गेंदे 9 रन, क्या मुकाबला बना है दोस्तों। ये पैसा वसूल मैच है, शानदार शानदार मैच, पैसा वसूल। चैंपियन कौन बनेगा। 7 गेंद 9 रन, लगातार डॉट गेंदे खा रहे हैं मयूर म्हात्रे। ये डॉट उनके लिए थी, नीलेश म्हात्रे ने 1 डॉट गेंदे खेली, मयूर म्हात्रे। सुपला सक्सेसफुल, सुपला शॉट फाइट लेग सीमा पर 4 रनों के लिए। आखिरी गेंद पर नेस्टी बाउंसर था और ये बाउंसर फेंकने की गलती की रत्नदीप ने। इससे पहले की गेंदें बहुत अच्छी डाली थी, मुकेश उन्हें बता रहे आपको ये बाउंसर नहीं फेंकनी थी जिसपे बैटर तैयार थे। और मयूर म्हात्रे का सुपला शॉट। अब जीतने के लिए 6 गेंदों पर चाहिए 5 रन, क्या मुकाबला बना है। तर नक्कीच इथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे आमचे सदस्य सुरेश गोंधली यांना विनंती आहे की आपण यावं, आपलं देखील स्वागत आहे। यांची देखील खूप चांगली मेहनत या स्पर्धेसाठी राहिलेली आहे, त्यांचा सन्मान आपण इथे घेतोय। भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सदस्य सुरेश गोंधली यांचा शुभ सन्मान आपण इथे करतोय। या स्पर्धेमध्ये चांगलं योगदान त्यांचं राहिलंय, चांगलं सहकार्य त्यांचं राहिलंय, तर त्यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय। त्याचबरोबर निर्भय मंडप डेकोरेटर्सचे आमिर पोरजी यांना देखील विनंती करेन की आमिर आपण देखील यावं, खूप सुंदर असं योगदान त्यांचं देखील राहिलेलं आहे या स्पर्धेमध्ये। आणि त्याचबरोबर मी आकाश गोंधली यांनी चांगलं योगदान, पाण्याची व्यवस्था यांच्या माध्यमातून आम्ही पाहिली या स्पर्धेमध्ये, ते आकाश गोंधली यांचा देखील सन्मान। आणि या मैदानामध्ये मैदानाच्या बाहेर जी झाडं लावण्यात आलेली आहेत त्या झाडांचं संगोपन ज्यांच्या माध्यमातून इथे केला जातोय ते सलमान शेख आणि सोहेल शेख बघा, 2 वेळेला ते येऊन त्या झाडांना पाणी वगैरे घालत असतात। म्हणजे असं नाही, ते त्यांच्या मर्जीनुसार, म्हणजे ही आवड आणि खऱ्या अर्थाने त्यांचा एकच ध्यास की हा मैदान अतिशय चांगला सावली मैदान व्हावा, यासाठी ती लावलेली झाडं, त्यांचं संगोपन हे 2 व्यक्ती करत असतात। कोणत्याही पैशाची अपेक्षा नाहीये। सलमान शेख आणि सोहेल शेख यांचा आपण आभार व्यक्त करूया। तो चलिए इस बार पीछे फील्डर हवा में और नीलेश म्हात्रे का काम तमाम हो चुका है। वलवली का कमबैक, उम्मीद जिंदा रखिए, कल का दिन आज से बेहतर होगा और इसी उम्मीद के सारे वलवली मुकाबले में आगे बढ़ती हुई। 2020 में जब इस मैदान पे प्रतियोगिता थी तब खुटारी भी एक बार चैंपियन बनी थी। 2021 में वलवली चैंपियन बनी, 2022 में वापस वलवली चैंपियन बनी। इस मैदान का संदीप पाटिल सर इतिहास कहता है कि ये दोनों टीमों ने 1-2 मर्तबा चैंपियन ट्रॉफी उठाई है, उसमें खुटारी का भी नाम आता है। क्या बात है, 5 गेंदे 5 की जरूरत है। नाही, जबरदस्त प्रवीण, खऱ्या अर्थाने मेगा फायनल कशी व्हायला हवी याचं उदाहरण आपण मैदानामध्ये पाहतो। आणि आपण ते भाकीत केलं होतं पहिल्यांदाच की दोन्ही संघांना या मैदानाचा अनुभव आहे आणि त्या अनुषंगाने मात्र दोन्ही संघ पूर्णपणे ताकदीनिशी खेळतात। बघा, स्कोर जरी थोडा डाऊन असला तरी मात्र तो डिफेन्स करण्याचा प्रयत्न वलवली करतोय। दुसऱ्या बाजूला आजच्या दिवसामध्ये ज्या संघाने इथे अप्रतिम प्रयत्न केला, जबरदस्त खेळ केलाय, तो खुटारी संघ देखील लढतोय। क्या बात है, 5 गेंद 5 की जरूरत है। गेंदबाजी में सुयोग म्हात्रे को विकेट मिलता हुआ। अब आएंगे आकाश म्हात्रे, हल्के हाथों से ड्राइव किया, इस गेंद को पीछे फील्डर है ऋषिकेश की फील्डिंग थोड़ी खराब और ये स्कोर लेवल 4 रन, स्कोर लेवल। स्टंप को हाथ न लगाए। खुटारी के जो दर्शक है थोड़ा बाउंड्री के बाहर आइए, 4 गेंद पे 1 चाहिए, बाउंड्री के बाहर आइए। आयोजक हमें बता रहे 4 गेंद 1। डीजे मास्टर गाना सेट करिए, चलिए डीजे मास्टर गाना सेट आपको करना है और ये चलिए रन आउट। क्या बात है, स्टंपिंग, 3 बॉल 1 रन।
रुकिए खुटारी के दर्शक भाई, मैच समाप्त नहीं हुआ। कहिए आप बाउंड्री के बाहर अगर नहीं आते तो आपको पेनल्टी भी लग सकती है, 1 के 3 हो जाएंगे। आइए बाहर, लेकिन मुकाबला जबरदस्त है, 3 बॉल 1 रन चाहिए, जबरदस्त मैच, कमबैक है अभी तक। कंपल्सरी चेसिंग का मुकाबला है, क्रिकेट के रूल्स होते हैं उसके हिसाब से अगर अभी देखा जाए तो दोनों टीम जीती है तुषार, लेकिन जो रूल्स कहते हैं कंपल्सरी चेसिंग उसके हिसाब से आपको बनाने ही पड़ेंगे। 3 बॉल 1 अब आएंगे विनायक मात्रे। कमाल का मैच चाहिए विनायक मात्रे आते हुए, और ये जबरदस्त मुकाबला। चलिए सुयोग को सफलता मिली, लगातार 2 विकेट। और मैंने कहा था वलवले टीम के जो गेंदबाज है ना, मतलब रत्नदीप, ऋषिकेश और सुयोग, ये 3 तगड़े गेंदबाज है। और देखिए उनका परफॉर्मेंस दिखता हुआ। अगर ऋषि चौधरी आगे आके नई गेंद पकड़ते तो शायद वो चौका बचता, 2-3 रन होते। कोई बात नहीं, गलतियां होती है, लेकिन थोड़ा स्पीड अप करिए। 3 बॉल 1 चैंपियन, 1 लाख रुपए और भव्य चषक। किसका नाम उस पर रखा जाएगा? चैंपियन कौन होगा? 2020 में खुटारे चैंपियन दी, 2021 2022 में वलवली चैंपियन दी। कट किया बॉल को, हल्के हाथों से रन लेंगे, रन आउट की शंका, और इसी के साथ चैतन्येश्वर खुटारी won the match, मेगा फाइनल एंड चैंपियन। मध्ये या स्पर्धेमध्ये ज्यांनी अतिशय सुंदर असं समालोचन आजच्या दिवसामध्ये ज्यांनी दिलं ते उत्कृष्ट असे समालोचक आमचे मित्र प्रवीण टेंबे वलप यांचा आपण सन्मान घेतोय। वेलात मेल काढून त्यांनी या स्पर्धेला उपस्थिती दाखवली आणि या स्पर्धेमध्ये सुंदर असं समालोचन ज्यांनी इथे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं, प्रवीण टेंबे यांचा शुभ सन्मान। त्याचबरोबर पंच, ज्या पंचाने इथे जबरदस्त कामगिरी 4 दिवसामध्ये दाखवली आहे। हा स्टंप मात्र ठेवायचे आहे, त्याची नोंद घ्या, ते घेऊ नका, आयोजक कमिटीची सूचना आहे बघा। चला पंचांना विनंती करेन, सचिन कडू, मनोज पवार आणि आमचे तिसरे पंच दादा या आपण देखील, तसेच लाईव्ह, त्याचबरोबर तिकडे डीजे ऑपरेटर, या सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी यायचं आहे। सचिन कडू या।